नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे. मुंबईमध्ये जेव्हा पहिला सामना झाला होता तेव्हा ज्येष्ठ पत्रकार, हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार अमोलजी कराडकर साहेब यांचा सत्संग आपल्याला लाभलेला होता. आज मुंबईमध्ये परत एक सामना आहे. अमेरिकेविरुद्धचा पहिला सामना होता, थोडासा त्याच्यापेक्षा अवघड आहे. उपांत्य फेरीचा सामना आहे, T20 वर्ल्ड कपचा. आणि परत बोलायला एकदा चेष्टा बाजूला ठेवतो. अमोल माझ्याबरोबर आहे. अमोल, कसा आहेस मित्रा? मजेत सर, धन्यवाद. आणि एकच फक्त मला धाकधूक वाटली आता, अमेरिकेपेक्षा थोडासा अवघड सामना म्हणताय तुम्ही. हो. त्या मॅच मध्ये काय झालं होतं एकदा आठवा. म्हणून तर त्याच दृष्टीने मी म्हणतोय, त्या मॅच मध्ये आपली धावपळ झाली होती, आपण टोल सारून विजय मिळवलेला होता. आता परत तेच करायचंय. त्यामुळे उपांत्य फेरीबद्दल जरा अमोलशी गप्पा मारूया. अमोल, माझ्यापेक्षा जास्त सामने तू या ग्राउंडवरती कव्हर केलेस, कारण तू हिंदूचा रिपोर्टर आहेस. मुंबई तुझा बेस आहे. या वेळच्या विकेटमध्ये आधीच्या आणि उद्याच्या विकेट आपण उलट सुरुवात करू. नॉर्मली आपण शेवटी विकेट कसं आहे सांगतो. मला पहिल्यांदाच ते सांग, तुझा अभ्यास काय आहे, हे विकेट तुझ्याशी काय बोलतंय? हे जे पिच आहे आतापर्यंत या स्पर्धेत जे मुंबईत झालेले 7 सामने आहेत, त्यातले 2 सामने या पिचवर खेळले गेले होते. फेब्रुवारी 11 आणि 12. फेब्रुवारी 11 रात्री इंग्लंड खेळलं होतं सेम पिचवर. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिजनी इंग्लंडला हरवलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता सामना झाला होता, इटली वर्सेस नेपाळ. आणि त्या दोन्ही सामन्यांमध्ये टर्न करत होतो पिच. बर, ओके. हो. त्याच्यामुळे आपण गप्पा मारतोय, आपण बाहेर यायच्या आधी जेव्हा आपण शेवटचं पाहिलं तेव्हा ही लश ग्रीन आहे. कारण त्या सामन्याला आता 4 आठवडे होत आलेत. खरंय. वानखेडे स्टेडियमवर शेवटचा सामना झाला, त्यालाही 10 दिवस होतील उद्या. आणि तेव्हाचं तापमान, तेव्हापासून रोज अर्धा ते 1 डिग्री टेम्परेचर वाढतंय. आणि त्याच्यामुळे पिच ब्रेक व्हायची शक्यता असते. त्याच्याबद्दल जास्त आपल्याला अनुभवी क्रिकेटपटू आपल्याला नंतर सांगतील. पण त्याच्यामुळे ते ग्रीन कव्हर आहे, ते नक्की किती कमी होणार त्याच्यावर मला अवलंबून वाटतं. राईट. आणि शेवटचा सामना जो वानखेडेचा झाला तो याच्याबरोबर शेजारचा पिचवर होता. सुपर 8चा जो एकच सामना झाला, त्याच्यात वेस्ट इंडिजने किती फार तर 250-200 रन्स केले. जास्त नाही. पण त्याचं आणि याचं बेरिंग कितपत आहे मला खात्री नाही. मला खरंच धाकधूक वाटतेय. तो जर सुपर 8चा ट्रेंड चालू राहिला फ्लॅट पिचेसचा तर बरं पडेल. आणि नंतर दबावावर आपण येऊच म्हणजे. पण मला जेन्युइनली विचारायचंय की या 10 दिवसांमध्ये आणि हे ग्रीन कव्हर याच्यामुळे पिच खरंच फ्लॅट व्हायला मदत होऊ शकते का? हा खूप जेन्युइन प्रश्न आहे. होऊ शकते. त्याचं कारण मी तुला सांगतो, सोप्या भाषेत तुम्हाला कळावं म्हणून सांगतो. मातीवरती तुम्ही पाणी नाही टाकलं आणि रोलिंग केलं, कितीही जरी भरपूर रोलिंग केलं तरी त्याला बाइंडिंग फॅक्टर येत नाही. त्या क्षणी तुम्ही पाणी मारता आणि रोलिंग करता तरी बाइंडिंग फॅक्टर येतो. पण तरी बुटाच्या खेळ्यांनी, मग त्या बॉलरच्या असू देत, बॅट्समनच्या विकेटवरनं पळण्याच्या धावा काढण्याच्या वेळेच्या असू देत, माती उकरत राहते. आणि त्याला जर का बाइंडिंग फॅक्टर नसला तर ती माती लूज व्हायला लागते. तिसरा उपाय की त्याच्यावरती थोडंसं गवताचं कव्हर ठेवायचं शेवटच्या क्षणापर्यंत, नंतर ते काढायचं. पण तरी तो बाइंडिंग फॅक्टर राहतो, कारण त्या गवताची मुळं त्या मातीला धरून राहतात. त्यामुळे माझा अंदाज, जर का एक खेळाडू म्हणून जर का तुम्ही विचारलात, तर हे जी खेळपट्टी तयार करण्यात आली आहे त्याच्यामागं उद्देश तोच आहे. कारण अमोलने अत्यंत महत्त्वाचा पॉईंट सांगितला की गेल्या 10 दिवसांपूर्वी हा सामना झाला होता आणि ह्या विकेटवरती तर 4 आठवड्यापूर्वी झालेला होता. त्याच्यानंतर मुंबईची हवा बदललेली आहे, हळूहळू तापमानवरती गेलेलं आहे. त्याचा परिणाम खेळपट्टीवर होऊ नये, माती मोकळी होऊ नये म्हणून हे ग्रास कव्हर अमोल आपल्याला दिसतंय. मॅचच्या दिवशी शेविंग केलेलं जाणार आहे, ग्रास कव्हर कमी होईल पण बाइंडिंग फॅक्टर राहील. त्यामुळे हे विकेट फलंदाजीला पोषक ठरायची शक्यता अजिबात करता येत नाही. पण जे आम्ही सतत पालुपद लावलं आहे मित्रा, की आनंद आहे, समाधान नाही. याला कारण असं आहे, भारताने सामने जिंकलेत, एक सामना गमावलेला आहे. पाकिस्तान विरुद्धचा जिंकला, अगदी क्वार्टर फायनल जी व्हर्च्युअल क्वार्टर फायनल होती, वेस्ट इंडिजला आपण हरवलं. तरीही अजून फुल फ्लेज परफॉर्मन्स, धमाल परफॉर्मन्स भारतीय संघाचा झालेला नाहीये. काय कारण वाटतात तुला? कारणं बरीच आहेत. पण एकीकडे जसं इंग्लंडचं पण सेम आहे, अजून परफेक्ट मॅच झालेली नाही दोन्ही संघांसाठी. आणि तरी दोन्ही संघ म्हणावं तर लिलया पोचलेले आहेत. एका दृष्टीने म्हणलं तर भारतासाठी मार्ग जास्त खडतर होता. आणि कारणांचा जर तुम्ही विचार केला, पहिली गोष्ट कॅचिंग. आणि आता मी लिहून तेच आलोय की येस, कॅचेस सामने जिंकवतात
पण कॅचेस सोडलेल्या कॅचेसमुळे सामने भोवतात आणि आयुष्यभर ते लागून राहतं सगळ्या फॅन्सना. अंपायरिंग सारखं एक कॅचेसच्या बाबतीत चूक झाली की लक्षात राहते. त्याच्यामुळे कॅच पकडला की असं कर, टाळी दिली, झालं, जा, संपलं. तसं नसतं. प्रत्येक कॅच महत्वाचा असतो, प्रत्येक कॅच कठीण असतो. तो पकडल्यानंतर त्याचं मोल लगेच कळत नाही. तो सोडल्यानंतर तो फलंदाज जर का जिवंत राहिला, त्या जीवदानाचा फायदा होऊन त्यांनी जर का संघाला त्रास दिला तर त्याची वाच्यता आयुष्यभर होते. हा पॉईंट त्याचा अत्यंत. 13 कॅचेस सोडले तर आपण ही आता गरज बदलायची खूप आहे. आणि वेस्ट इंडिज विरुद्ध ऑलमोस्ट ते अंगलटी आलं ना. ओके, पण ती जर बुमराची एक ओव्हर आली नसती तर वेस्ट इंडिज विरुद्ध किती ते अंगलटी आलं असतं, हा पुढचा मुद्दा. दुसरा मुद्दा माझ्या दृष्टीने आतापर्यंत भारताचा बोललेला की ओपनिंग कॉम्बिनेशन ऑब्व्हियसली आपण सगळे बोलतोय, ओपनिंग कॉम्बिनेशन जर स्ट्रॉंग, ज्या 2 सामन्यांमध्ये भारताला त्यातल्याच ओपनिंग चांगलं मिळालं, बरं मिळालं, T20 स्टँडर्डनी म्हणतोय मी, त्यावेळेस भारत जरा एकदम सोपं झालं बऱ्यापैकी, राईट. आणि तिसरा मुद्दा, येस, कर्णधार सूर्यकुमार यादवचे रन्स कुठे गेले USA सामन्यानंतर, हा पुढचा मुद्दा आहेच आहे. पण माझ्या दृष्टीने भारताला अजूनही लिलया जिंकता येत नाही याचं अजून एक महत्त्वाचं कारण, बॉलिंग करताना मिडल ओव्हर्समध्ये स्ट्राईक होत नाही. बरोबर. म्हणजे वरुण चक्रवर्ती हा विकेट टेकिंग बॉलर आहे बुमरा एवढ्याच भारतासाठी. आणि जेव्हा वरुण चक्रवर्ती चालत नाही तेव्हा अर्शदीप सिंगनी कंट्रोल करणं, बुमराने स्ट्राईक करणं आणि त्याच दोघांनी सगळं करत राहणं, त्याच्यामुळे त्या मिडल ओव्हर्समधला कंट्रोल भारताला जातोय. वरुण चक्रवर्तीला विकेट्स घेण्यासाठी क्रमप्राप्त आहे आणि त्याच्यामुळे सामन्याच्या आदल्या दिवशी आज मी बघत होतो 4च खेळाडू आले भारताचे ऑप्शनल सेशनला, त्यातला एक वरुण होता आणि तो बराच वेळ स्पॉट बॉलिंग करत होता. म्हणजे त्यालाही समजतंय नक्की काय करायला पाहिजे. ते जर उद्या जमलं तर ते फार महत्वाचं आहे. महत्वाचा पॉईंट आहे हा. त्याचं कारण असं आहे, वरुण चक्रवर्ती हा शेनवॉन नाही आहे, खूप वळवणारा बॉलर नाही आहे. तो स्टंप टू स्टंप बॉलिंग करतो आणि त्याच्यातनं तो इम्पॅक्ट करायचा प्रयत्न करतो आणि बऱ्याचशा वेळेला यशस्वी ठरलेला आहे. वरुण चक्रवर्ती हा नॉर्मल अशी जी कात्री ग्रीप असते लेग स्पिनरची, अशी वळवायची किंवा गुगली टाकायची, तशी तो पकडत नाही. फास्ट बॉलरसारखी अशी गंमतशीर त्याची ग्रीप आहे आणि तो असं आणि असं एवढंच तो करत असतो. त्यामुळे गंमत काय असते की जेव्हा त्याचा हात पूर्ण वरनं येतो आणि डोक्याच्या बाजूनी असतो त्यावेळेला त्याचा बॉल पाहिजे तिथं पडतो. पण हात जर का 3 इंच जरी पुढे गेला बॉलिंग टाकत असताना तरी त्याचा बॉल शॉर्ट पडल्यासारखा वाटतो. या टुर्नामेंटमध्ये वरुण चक्रवर्तीला पुल मारताना आम्ही पाहिलंय, स्क्वेअर कट एखाद्या वेळेला मारताना पाहिलंय, जे वरुण चक्रवर्तीला करता येत नाही. त्याचं कारण त्याचा बॉल गुड लेंथ किंवा अजून थोडासा पुढं पडला तर अपेक्षेपेक्षा पटकन बॅटवरती येतो आणि बॅट्समन गडबडून जातो. हे शे होपच्या विकेटमधनं आपल्याला दिसून आलेलं आहे. त्यामुळे माझा असा विचार आहे की जे आज प्रॅक्टिस दरम्यान बघणं चाललेलं होतं, वरुण चक्रवर्ती नेमकं तेच करायचा प्रयत्न करत होता की त्याची जी लेंथ आहे, टप्पा जो आहे तो योग्य ठिकाणी पडतोय की नाही. आणि मला तर ह्या 2 उपांत्य सामन्यातले जे संघ आहेत ना, म्हणजे भारत आणि इंग्लंड, जत्रेत हरवलेले जुळेभाऊ वाटत आहेत. त्याचं कारण मी तुला सांगतो. ओपनिंग आपली होतीये का? बरोबर नाही. ओपनिंग त्यांची होतीये का? त्याहून नाही. बॉलरमध्ये आपल्याकडे बुमरा आहे, त्यांच्याकडे जोफ्रा आर्चर आहे, पण स्पिनर तेवढे दंगा करतायत का? नाही. सगळ्या गोष्टी जडतरवरती अवलंबून आहेत. कधी कुठला तरी खेळाडू वरती येतोय, तो जिंकून देतोय. एकदा हॅरी ब्रुकनी मोठी इनिंग खेळून जिंकून दिलेलं आहे. पण अजूनही बटलर सारखा, काय रे मित्रा, एवढा मोठा खेळाडू, त्यालाही नाट लागलाय पूर्ण. झोपलेला सिंह कधी जागा होणार या आशेवर बटलर आणि अभिषेक शर्मा यांचे आपापले संघ मदार ठेवून येत आणि दोघ जण आशा करतायत की डरकाळी गुरुवारी फुटेल. अक्षरशः ती आता कोणाची फुटती हे बघायला पाहिजे. कारण क्रिकेट कधी कधी असं काही तहानलं ठेवतं बॅट्समनला, डोकं आपटलं तरी रन्स होत नाहीत. बटलर इतका शांत, सुस्वभावी, मेहनती खेळाडू, T20चं मुरलेलं लोणचं येते आणि तरीही त्याला अपेक्षित कामगिरी. फिल शॉटची तीच गोष्ट, डेंजरस प्लेअर आहे, अत्यंत डेंजरस प्लेअर. करतो फटाफट धावा जमा करतो ना तेव्हा पळताभुई थोडी होते. या सगळ्याचा इफेक्ट आपल्याला चांगल्या विकेटवरती दिसणार आहे. त्यामुळे म्हणायला गेलं तर दोन्ही संघ व्यवस्थित सेमीफायनलला आलेत. म्हणायला गेलं तर दोन्ही संघांचा अप्रतिम, सर्वोत्तम, परिपूर्ण खेळ झालेला नाही. त्यांच्याकडं आर्चरवरती जबाबदारी जास्त आहे, सॅम करनवरती जबाबदारी जास्त आहे. त्यांच्यातला एक तो विल जॅक्स जो आहे
तो छान कामगिरी करतोय, अष्टपैलू कामगिरी करतोय. आपल्याकडे वरुण चक्रवर्तीकडे लक्ष आहे. संघात बदल तुला वाटतायत काही? भारताच्या संघात मला वाटत नाही. म्हणजे चर्चेचे दोनच मुद्दे आहेत, राईट. एक म्हणजे अभिषेक शर्मा, दुसरं म्हणजे वरुण चक्रवर्ती. कारण अभिषेक शर्माच्या जागी काय करायचं हा पुढचा मुद्दा येईल. वरुण चक्रवर्तीच्या ऐवजी कुलदीप यादव खेळवायचा का हा मुद्दा येईल. पण उपांत्य सामन्यात हा बदल होणं शक्यता आत्ता तरी मला वाटत नाही. आणि दुसरा मुद्दा, तू जो विल जॅक्सचा विषय म्हणलास, मला असं वाटतं की तो एक्स फॅक्टर आहे. म्हणजे विल जॅक्स स्पर्धेच्या आधी कोणीही भाकीत केलं नसतं की स्पर्धेचा मानकरी म्हणून अस्खलित नंबर 1चा दावेदार विल जॅक्स पुढे येईल. बघा. 4 प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार, कमाल आहे. दोन्ही डिपार्टमेंट्स मध्ये सुंदर कामगिरी, हे सगळं विल जॅक सारखा खेळाडू करू शकतोय. त्या सातत्यपूर्ण कामगिरीची भारताला अपेक्षा आहे. आणि म्हणून आपण आशा करूया जे विल जॅक्सने आतापर्यंत करून दाखवलं आहे. तसंच भारतासाठी 83 साली अमरनाथ सरांनी केलं, 2007 साली इरफान पठाणनी केलं, आणि आता हार्दिक पांड्यानी करायची वेळ आलेली आहे. एका अर्थाने त्याची वेळ आलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणायला गेलं सूर्यकुमार यादव यांनी पॉईंट मांडला, पहिल्या मॅच नंतर तेवढा चमकलेला नाही. अभिषेक शर्माला सूर गवसलेला नाहीये. तिलक वर्मा तेवढा पेटलेला नाहीये. आशा खूप आहेत. योग्य वेळेला हे फटाके फुटतील आणि ते बघायला, ती क्रिकेटची दिवाळी बघायला मी आणि अमोल वानखेडे स्टेडियमवरती हजर राहणार आहोत. त्यामुळे मित्र, मॅच तर धमाकेदार होणार आहे, ग्राउंड खचाखच भरणार आहे. आणि मुंबईचे जाणकार क्रिकेटचे प्रेक्षक हे प्रत्येक बॉलला एक वेगळ्या प्रकारची रिॲक्शन देणार आहेत. त्यामुळे आता लक्ष दुसऱ्या सेमीफायनल वरती. भारत विरुद्ध इंग्लंड, दोन्ही संघांना अपेक्षा आहे की योग्य वेळी आपल्या खेळाडूंना हा सूर गवसेल. आमची मतं आम्ही मांडली, तुमची मतं काय आहेत ते जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता सुनंदन लेलेचं यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम अकाउंट आणि फेसबुक हे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स कट्टाचं सुद्धा यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम हँडल, ट्विटर हँडल, फेसबुक पेज लाईक, शेअर, सबस्क्राईब हे कराच. आणि हे सगळं करून झालं, शेअर एकदाच करू नका, शक्य तेवढं फिरवा. सुनंदन लेल्यांवर जसा लोभ आहे तसा स्पोर्ट्स कट्टावर सुद्धा दाखवा. आणि भारतीय संघाच्या जल्लोषाची आशा करा. अगदी नक्की. त्यामुळे आता तुमच्याशी संवाद हा उपांत्य फेरीचा सामना झाल्यानंतर, होपफुली विजयानंतर. बाय बाय. धन्यवाद.